पुंडलिक वर्धे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या परं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम्। आज आपण माऊलींचं आज प्रस्थान आहे। आपली आज सगळीकडे उत्सव जो चालू आहे, आपल्या अख्ख्या महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर म्हणायला काही हरकत नाही की काय चालू आहे। आपल्या आषाढी एकादशीचा सोहळा चालू आहे। काल तुकाराम महाराजांच्या पादुकांचं प्रस्थान देहूहून झालं आणि आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं प्रस्थान खरं तर पंढरपूर दिशेनं आज झालं। म्हणून आज सगळीकडून दिंड्या ज्या येतात, काही देहूला उतरतात, देहूतून आळंदीला येतात आणि आळंदीतून आज प्रस्थान माऊलींचं पुण्याच्या दिशेनं जात। बघा, हा वारीचा सोहळा आपला चालत आलेला कित्येक वर्ष झालं। खरं तर याला वारीचा उत्सव म्हटलं जातं, यात्रा नाही बरं का। बघा, खरं तर वारी म्हणजे काय आणि वारकरी म्हणजे काय। आता जी आपली पायी चालत जाणारी आळंदी ते पंढरपूर जी वारी आहे तिला वारी का म्हटलं जातं। खरं तर संस्कृत भाषेच्या वार या शब्दापासून वारी नाव पडलं। वार म्हणजे वारंवार जाणे, जी गोष्ट वारंवार केली जाते तिला वारी म्हटलं जातं। तसं तर आणि जे करतो, जी गोष्ट तो वारंवार करतो, वारी तो वारकरी म्हटलं जातं। मग आषाढी वारी म्हणजे प्रत्येक वर्षाला आषाढ महिन्यामध्ये चालत जाणं, याला आषाढी वारी म्हटलं जातं। मग नुसतं चालत जातात का नाहीये, तर सत्संगामध्ये भजन कीर्तन करत, संतांचे नामस्मरण करत, भगवंताचं नामस्मरण करत पंढरपूरला गेलं जातं, तिला वारी म्हणतात। मग ही कधीपासून परंपरा चालत आलेली आहे खरं तर वारीची। तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराजांनी काय केलं की तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन आळंदीला आले देहूहून, डोक्यावरून पादुका घेऊन, आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेतल्या आणि रामकृष्ण हरीचं भजन करत पंढरपूर पर्यंत गेले। तेव्हापासून जास्त या वारीचं वर्षानुवर्षे चालत आलेली वारी आहे। तर त्याच्या पाठीमागं नव्हते का, खरं तर वारीचा इतिहास हा फार पूर्वीचा आहे। फार पूर्वीचा म्हणजे कधीचा, पहिले वारकरी शिवजी, कोण, शंकर, पहिले वारकरी आपले शिवजी आहेत। शिवजींनी वारी कशी केली होती, तर शिवजींनी वारी सहकुटुंब केली होती। नंदीवर बसून पार्वती आई साहेब, कार्तिक स्वामी, गणपती आणि शिवजी एवढे वारीला निघाले होते। जाताना वाटेमध्ये खरं तर एक ठराविक ठिकाणी थांबले आणि आत महाद्वारापर्यंत गणपतीला घेऊन गेले। महाद्वाराच्या खरं तर आपल्या भगवंताच्या उजव्या बाजूला गणपतीचं अधिष्ठान आहे। त्याच्यानंतर शिवजी पहिले वारकरी ज्या वेळेला भगवंताच्या पांडुरंगाच्या समोर गेले आणि बघितलं, त्यावेळेला भगवंताने काय केलं तर मिठी मारलीच नव्हे तर त्यांना आपल्या डोक्यावर धारण केलं। बघा, म्हणून आजही तुम्ही जरी गेला तरी काय की भगवान पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर पिंड आहे। म्हणजे आपल्या वारकऱ्याला स्थान भगवंताने कुठं दिलं तर आपल्या मस्तकावर धारण केलं। असा हा पहिला वारकरी आपले शिवजी खरं तर फार पूर्वीपासून म्हणजे तुकाराम महाराजांच्या
बोल्लोबा महाराज पिता त्यांच्या अगोदरपासून चालत आलेली. तुकाराम महाराज म्हणले माझ्या वडिलांची मिरास ही गा देवा. म्हणजे चालत परंपरेनं आलेली ही घराण्यात वारी, आणि ते सगळ्या वारकऱ्यांनी आजपर्यंत जपून ठेवले. ती परंपरा, वारीची परंपरा जपलेली. म्हणून आज खरं तर सगळीकडनं संतांच्या पादुका, ज्यांनी भगवंत आपल्या भक्तीनं आपलासा केला, त्यांच्या पादुका गावोगावून पालख्या घेऊन लोक काय करतात, पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतात भगवंताचं नामस्मरण घेत. आता याला विशेष अनन्यसाधारण महात्म्य असं आहे की भगवान पंढरीश परमात्मा भक्ताच्या भक्तीला भुलून त्याच्या धामामध्ये जातो. कुठं की त्याला आनंद वाटतो. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ते संतांच्या सदनामध्ये राहायला भगवंताला आनंद होतो. तरीही संत भगवंताच्या धामापर्यंत का जातात? तर संतांचं म्हणणं असं आहे की भगवान परमात्म्याची अनेक रूपानं त्या धामामध्ये नटलेले. अनेक रूप म्हणजे कुठली भगवंताची? तर पंढरी क्षेत्र असेल. ते क्षेत्र कधी निर्माण केलेलं आहे? भगवान आपल्या धामामध्ये आपल्या घरी आले तरी भगवंताच्या धामाला का जायचं? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते. पंढरपूर म्हणजे वैकुंठ नव्हतं त्यावेळेला पंढरपूरची स्थापना भगवंताने केली. भगवंताच्या धामामध्ये जायचं. त्याच्यानंतर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. म्हणजे गंगेच्या अगोदरचा उगम कुणाचा आहे? तर चंद्रभागेचा आहे. तिला भीमा पण म्हटलं जातं. म्हणून त्या चंद्रभागेचं दर्शन घ्यायसाठी जायचंय. त्याच्यानंतर कुठं जायचंय? तर पुंडलिकाचं दर्शन घ्यायचंय. वारी म्हणजे कशी पूर्ण होते, काय अनन्यसाधारण महात्म्य आहे. महाराज एका अभंगातून सांगतात, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी लागती चरणा, करती आंघोळी लागती चरणा. म्हणजे सगळी तीर्थ माध्यान्ह काळी येतात कुठं? तर पुंडलिकाच्या जवळ येतात. मग असं कोण सांगते? शंकर सांगे ऋषी जवळ. स्वतः भगवान शिवजी सांगतात की सगळी तीर्थ तिथं येतात. अनेक अभंग आहेत, जसं ज्ञानेश्वर महाराजांचं आहेत, नामदेव महाराजांचं आहेत, अनेक संतांनी, सावता माळ्यांचं आहेत, अनेक संतांनी आपल्या अभंगातून त्या तीर्थधामाचा महिमा वर्णन केलेलं आहे. पंढरी क्षेत्र काय आहे किंवा पंढरीला चालत जाण्याचं महात्म्य याच्यावर सुद्धा तुकाराम महाराजांचं अनेक अभंग आहेत की पंढरपूरची चाल म्हणजे पंढरी पाऊल परियसा. म्हणजे एक पाऊल जर मी जाते म्हणून टाकलं तर त्याचा महिमा सुद्धा अनन्य आहे. म्हणून खरं तर पंढरपूरची वारी ही खरं तर वर्षातनं एक वेळा करावी. काही 4 वाऱ्या मोठ्या मानल्या जातात. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज ऋषिकेशी. भगवान काय म्हणतात की तुम्हाला टाइम नसलं आषाढी आणि कार्तिकीला मला विसरू नका. 4 धाव्या कुठल्या? आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माही अशा 4 वाऱ्या मुख्य मानल्या जातात. त्याच्यानंतर काय तर वारकरी काही महिन्याचे वारकरी आहेत. महिन्याच्या शुद्ध एकादशीला महिन्याला जाणारे वारी करणारे लोक आहेत. वारी म्हणजे मी तुम्हाला अगोदरच सांगितले की वारंवार ती गोष्ट केली जाते, तिला वारी म्हटलं जातं. आता वारंवार तसा अनेक आपल्याला मार्गाने तो शब्द ऐकायला मिळतो. कसं? संसारात व्यवहारात सुद्धा आपण तो शब्द वापरतो. एखादं काम होत नसलं तर किती वाऱ्या केल्या मी, किंवा कसं की अजून काय म्हणतो आपण तर ज्योतिबाची वारी, त्यानंतर मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, ज्योतिबाची वारी. म्हणजे अनेक वेळा वारंवार जाणं त्याला वारी म्हटलं जातं. काही देवतांना खेटे सुद्धा शब्द वापरला जातो. पण वारी ही कशी तर अनेक वेळा केली जाते. व्यवहारात आपण कशालाही वापरतो तसा शब्द. काय नाही, आमच्या कोर्टाच्या वाऱ्या चालू आहेत. काय म्हणतं? ही वारी आहे का? ही जी वारी आहे पंढरपूरची, या वारीला अनन्य साधारण महात्म्य आहे. आणि या वारीनं होणार आहे काय? महाराजांनी अनेक अभंगामध्ये खरंच वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलेलं आहे?
की ही जन्म मरणाची सुद्धा वारी, वारी वारी जन्म मरणाची वारी. याचा अर्थ काय हो असा असेल की आपण आपल्या निजधामापर्यंत वारीनं वारकरी पोहोचू शकतो. याचा अर्थ असा की तुकाराम महाराज एका अभंगातून म्हणले की तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. हे वारीचं महात्म्य आहे. सर्वसामान्य जीवाला, संसारिक जीवाला भक्तीचा मार्ग या संतांनी घालून दिला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. येण्याची पंथे चालो जाता न पवे गुंथा कुठे काही. भगवंताचं नामस्मरण घेत आनंदात भक्तिमय वातावरणात जी केली जाते ती वारी, आणि ती भगवंताला फार आवडते. मी सांगितलं तुम्हाला की शिवजींना डोक्यावरच स्थान आपल्या मस्तकावर धारण केलं भगवंतानं. तसा हा वारकरी कसा आहे तर ही भक्ती भगवंताला आवडते. हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. संसाराच्या मायेपासून आज माझा वारकरी आजच्या दिवसापासून 21 दिवस म्हणजे बार्शीपर्यंत वारकरी त्या फक्त नामात असतो आणि गजरात असतो. म्हणून भगवंत म्हणतात की वर्षातनं एक वेळा तरी ही आषाढी वारी तुम्ही करावी. तर आषाढी वारीला समजा सगळ्यांना चालत जायला होईल असं नाहीये. मग नाही गेले तर ते पालखीला भेट देऊन येतात, दर्शन घेऊन येतात. नवे नवे पंढरपुरात जाऊन तरी या आषाढी महिन्यामध्ये यावं. त्याचं अनन्यसाधारण महात्म्य. तसं तर प्रत्येक एकादशीचा महिमा, मी काही एकादशीचे महिमे तुम्हाला यूट्यूबमध्ये टाकलेले आहेत आणि सांगितलेलं पण आहेत की प्रत्येक एकादशीचं अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक एकादशीला काहीतरी नाव आहे आणि त्या नावाप्रमाणे त्याचा सगळा इतिहास आहे हो. म्हणजे ही एकादश भगवंताची फार आवडते. कशी? भगवंताचा हरिदिन म्हणजे एकादश. एक महिन्यातून भगवंतासाठी याला व्रत म्हटलं जातं. वार वेगळं आणि व्रत वेगळं. आता 7 वार आहेत आठवड्यातले आपले. 7 वारांना वार म्हटलं जातं आणि एकादशीला व्रत म्हटलं जातं. व्रत एकादशी आणि एक पंढरीची वारी आणि एक एकादशी व्रत एवढं जरी केलं या संसारिक जीवानं तरी सुद्धा त्या जीवाला मोक्षापर्यंत पोचलं जातं, भगवत धामापर्यंत पोचलं जातं. हे आपल्याला संतांनी सांगून दिलं, नियम घालून दिले. येण्याची पंथे या मार्गानं जर गेलं तर आपली भक्ती खरंच पूर्णत्वाला जाईल. अगदी भोळ्या भावानं जरी भगवंताचं नाम घेतलं किंवा संतांची नामं घेतली, तुकाराम तुकाराम वाचे म्हणता कापे यम. म्हणजे तुकाराम महाराजांचं समजा नाव घेतलं ना, नाम घेतलं तर त्या नामानं काय होईल की नामातच एवढी ताकद आहे की नामानं मोक्ष मोक्ष मिळे. आयता मोक्ष मिळणार आहे. कशानं? भगवंताचं नामस्मरण केल्यानं, नामस्मरण श्रवण केल्यानं. म्हणून श्रवणालाही अनन्यसाधारण महात्म्य. आज प्रस्थान आहे माऊलीचं. जाता जाता थोडा वेळ तुमच्याशी बोलावं म्हणून मी एक थोडंसं 10 मिनिटाचं, मलाही जायचं आहे पंढरपूरला आज वारीला, प्रस्थानाला. जाण्याच्या अगोदर थोडासा हा तुमच्याशी बोलणं म्हणजे मला आता की 21 दिवस संपर्क साधता येणार नाही. एकादशीचं किंवा पुण्यातलं कीर्तन तुम्हाला अशाच संदर्भानं श्रवणाला मिळेल. झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी, तुम्ही सगळ्यांच्या चरणी प्रभू, तुम्ही महेशाच्या मोते जे जे श्रवण करतात त्यांच्या चरणी अर्पण करून आज प्रस्थानाच्या निमित्तानं थोडंसं तुमच्याशी बोलावं म्हणून मी थोडंसं एक माझी सेवा अर्पण करते. झालेली सेवा अर्पण करून सेवेला पूर्णविराम देते. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.